असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माऊली महावैष्णव चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटीवर क्लिक करा. तो इतिहास पुढे घडला. राजाने यज्ञ केला, सगर राजांनी. त्यावेळेला त्यांनी इंद्र ईर्ष्या करत होता म्हणून इंद्राने तो घोडा उचलला आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधल्यानंतर घोड्याचा शोध घेत घेत पाताळ लोकांपर्यंत सगर राजाचे 60,000 पुत्र गेले. त्यावेळेला कपिल मुनींनीच हा घोडा चोरून आणला म्हणून ऋषींचा त्यांनी अपमान केला. ऋषीच्या शापाने ते 60,000 पुत्र त्या ठिकाणी काय झाले, भस्मसात झाले आणि ते अंतरिक्षामध्ये ते भटकू लागले. मग आता यांचा उद्धार कसा होईल म्हणून दुसऱ्या पत्नीचा मुलगा जो अंशुमान आहे त्याने त्या पितरांचा उद्धार करण्याकरता गंगेसाठी तपश्चर्या करायला सुरुवात केली. अंशुमानानंतर काय झालं, दिलीप नावाचे राजे झाले. दिलीप नावाचे राजे झाले, तेही गंगेला प्रसन्न करू शकले नाहीत. तदनंतर दिलीपांच्याच कुळामध्ये भगीरथ नावाचे राजे झाले. त्यांनी मात्र गंगा मातेला या धर्तीवर आणण्याचा निश्चय केला आणि ते त्या निश्चयामध्ये परिपूर्ण झाले. विठ्ठल आणि त्या भगीरथाच्याच कुळामध्ये खटवांग नावाचे राजे झाले. कोण? खटवांग नावाचे राजे झाले. आणि त्या खटवांगाचा दीर्घभाऊच्याच कुळामध्ये अज नावाचे राजे झाले. आणि अज नंतर अवधपुरी रघुकुल मुनिरा हृदय भगती मती अवधपुरी रघुकुल मुनिरा वेद विधित दशरथ तिना धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी हृदय भगती मती शारंग पाणी. अज नंतर त्या कुळामध्ये कोण आले, दशरथ राजे आले. दशरथ कोणाला म्हणायचं, ज्याने 10 इंद्रिय आणि 11वं मन आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे त्याला काय म्हणायचं, दशरथ. कसे होते दशरथ राजे, धर्म धुरंधर गुणनिधी ज्ञानी हृदय भगती मती शारंग पाणी, अशा प्रकारचे राजे होते. कसं होतं त्यांचं राज्य, अवधपुरी रघुकुल मुनिराव वेद विदित दशरथ ती नाव. म्हणून असं इंद्रियाचं दमन केलेलं असल्यामुळं असं पावित्र्य त्या कुळामध्ये असताना म्हणून भगवान परमात्म्याने निश्चय केला की त्या कुळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अवतार घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळे रामायण तुम्हाला ऐकायचं असेल तर 7 दिवस रामायण ऐकावं लागेल. करू आपण व्यवस्था काहीतरी. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा त्या कुळामध्ये अवतीर्ण होतात. सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेला भगवंतांनी निश्चय केला, अनेक राक्षस. त्यावेळेला मग भगवान परमात्म्याचा अवतार कसा होतो, कशा पद्धतीने होतो, तर त्याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. जब जब होय धर्म की हानी बाढही असुर धमाभिमानी सिद्धही प्रसेनु सुर धरणी करही अनिति जाई नहीं भरणी राम सिया राम सिया राम. आता सगळ्याच उपाय जर म्हणायला लागलो तर मला वेळ कमी पडेल बरं का. विठ्ठल विठ्ठल.
तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी केव्हा अवतीर्ण होतात? जब जब होय धर्म की हानी. अनेक असे असुर एकत्र येतात आणि ते समाजाला त्रास देऊ लागतात. गायी ब्राह्मणांना त्रास देतात, गायींची हत्या करू लागतात. त्यावेळेला मात्र भगवान परमात्माला त्या पृथ्वीला तो भार सहन होत नाही. मग पृथ्वी काय करते? गायीचं रूप धारण करते आणि ब्रह्मदेवाकडे जाते. वत्सरूपी काय ब्रह्म्यापाशी जाय, हा वाहत असे तोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार आता मज लागी. असं त्या ठिकाणी पृथ्वी जाते आणि त्यावेळेला भगवान परमात्मा आश्वासन देतात, काळजी करू नका. रावणाला जो अहंकार झालेला आहे ना, त्या अहंकारामध्येच त्याचा नाश लपलेला आहे. मी रघुकुलामध्ये अवतार घेणार आहे आणि त्या रघुकुलामध्ये मी राजे दशरथांच्या घरी मी अवतार घेणार असं आश्वासन दिल्यानंतर भगवान परमात्माने अवताराची तयारी केली. तदनंतर तुम्हाला वशिष्ठांना इकडे राजे सांगतात की माझ्या कुळामध्ये माझ्यासोबतच माझं कुळ नष्ट होऊन जाईल का? असा प्रश्न मांडल्यानंतर वशिष्ठ मुनी सांगतात की राजे 4 अपत्य होतील तुम्हाला, पण एक कार्य करावं लागेल. काय करावं लागेल? यज्ञ करावं लागेल. आणि त्या यज्ञ पूर्ण करण्यासाठी, बोलू नका, तो यज्ञ पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? शिकार करून आणावं लागेल. म्हणजे व्याघ्र चर्म आणावं लागेल किंवा हरणीचं जे कातडं असतं ते आणून त्या आसनावर बसून तुम्हाला यज्ञ करावं लागेल. मग शिकारीसाठी राजे जातात. त्या ठिकाणी इतिहास घडतो. श्रावण बाळ तिकडनं आईवडिलांना घेऊन तीर्थयात्रा करण्यासाठी आलेला असतो. त्यावेळेला ती हत्या घडते आणि राजांना तो त्या ठिकाणी शाप प्राप्त होतो. पण भगवान परमात्मा त्या कुळामध्ये येणार होते म्हणून त्या ठिकाणी राजे घरी येतात. कैकेयीला हा वृत्तांत सांगतात. कैकेयी म्हणते असू द्या, काय का फक्त कैकेयीला सांगतात. आणि त्यावेळेला हे सगळं वातावरण घडतं आणि भगवान परमात्मा अवताराची तयारी करतात. यज्ञ करतात वशिष्ठ मुनी. त्यावेळेला साक्षात अग्निदेव प्रसादाचं पात्र घेऊन त्या ठिकाणी उभे राहतात आणि तो प्रसादाचं पात्र वशिष्ठ मुनींकडे देण्यात येतं. वशिष्ठ मुनी ते पात्र राजांकडे देतात. राजे ते पात्र घेतात, त्या ठिकाणी जातात आणि गेल्यानंतर पहिला भाग कौशल्याला देतात, दुसरा भाग सुमित्रेला देतात आणि तिसरा भाग कैकेयीला दिल्यामुळं तिला काय होतो? त्या ठिकाणी राग येतो. राग आल्यामुळं ती प्रसाद भक्षण करत नाही. तोवर त्या ठिकाणी एक घार येते आणि तो कैकेयीच्या हातातला प्रसाद ती घार लंपास करते. म्हणून आणि काय करते? त्या अंजनी पर्वतावर अंजनी माता तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी त्या घारीच्या चोचीतून तो प्रसाद सुटतो आणि अंजनी मातेच्या ओंजळीमध्ये त्या ठिकाणी तो प्रसाद पडतो. पडल्यानंतर अंजनी माता पाहते की भगवान शंकरांनीच आपल्याला प्रसाद दिलेला आहे म्हणून तात्काळ तो प्रसाद त्या ठिकाणी भक्षण करते अंजनी माता. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, बजरंग बली की त्या ठिकाणी हनुमंतरायांचा त्या ठिकाणी जन्म होतो. क्रम सांगतो बरं का कथेचा मी. विठ्ठल विठ्ठल हे सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा सुद्धा तयारी करतात. सगळ्यांना सांगतात तुम्ही सुद्धा काय करा, वानर रूपाने त्या ठिकाणी अवताराला या आणि त्या ठिकाणी प्रभूची सेवा करा असं ब्रह्मदेव सगळ्यांना सांगतात. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान परमात्मा तयारी करत असताना सगळे तिथे भगवानच्या समोर उभे राहतात. किती? सगळे तिथे उभे राहतात आणि नवमी मात्र बाजूला उभे राहते. त्यावेळेला प्रभू विचारतात तुम्ही का बाजूला उभे राहिले? म्हणले भगवान आजपर्यंत माझा स्वीकार कोणी केलेला नाही. सगळ्या तिथ्यांचा सगळ्यांनी स्वीकार केलेला आहे पण माझा स्वीकार मात्र कोणी केलेला नाही. मग भगवान परमात्मा म्हणतात काळजी करू नको, मी तुझा स्वीकार करतो. म्हणून त्या ठिकाणी वर्णन आहे. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अतिशीत न घामा, पावन काल लोक विश्रामा. नवमी तिथी मधुमास सांगितलेला आहे. कुठला मास? मधुमास म्हणजे चैत्र महिन्याला मधुमास म्हणतात. म्हणून नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता, मध्य दिवस अतिशीत न घामा, पावन काल लोक विश्रामा. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी अवतार होतो. भगवान परमात्मा अगोदर दशरथांच्या मनामध्ये जातात. मनामध्ये भगवान परमात्मा आल्याशिवाय भगवंताचं प्रगटीकरण होत नाही
आपण जरी आनंद उत्सव साजरा करत असलो तरी आपल्या मनामध्ये काय पाहिजे? काय पाहिजे? राम पाहिजे. म्हणा ना, राम पाहिजे. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा नाश्ता कोणी केला नाही का आज? सगळे करून आले नाश्ता. टाळ्यांचा आवाज येऊ द्या ना. राम उत्सव आहे आपला. असा आवाज झाला पाहिजे, आळंदीपर्यंत आवाज गेला पाहिजे. आम्ही कशासाठी आलो एवढे लांब? पहिले पुरुष मंडळी म्हणतील बरं का पुढं. प्रवीण भाऊ लक्ष द्या. पहिले पुरुष मंडळी म्हणतील बरं का. काय म्हणतील? राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम. त्यांचा आवाज ऐकायचा आहे का तुम्हाला? महिला मंडळ आवाज ऐकला ना तुम्ही? आता तुमचा आवाज आला पाहिजे बरं का. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. हा, राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. हा सगळे एक मेरी उमर तुमको लग जाए. तुमच्यासाठी एक म्हणतो आता. जितनी मेहरबानी आपने की, ऐका हा, तुमच्यासाठी बरं का. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है मेरे रामचंद्र भगवान की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. भगवान परमात्म्याचं प्रगटीकरण अगोदर दशरथांच्या मनामध्ये गेले. भगवान परमात्मा जोवर आपल्या अंतकरणामध्ये मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपलं मन शुद्ध होत नाही. म्हणून मन शुद्ध करायचं असेल तर तुका म्हणे मन करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. राहे तेथे. आपण जोवर मन निर्मळ करत नाही तोवर भगवान परमात्म्याचं आपल्या ठिकाणी प्रगटीकरण होत नाही. म्हणून आता जेवढे बसलेले आहेत ते सगळे निर्मळ श्रोते आहेत बरं का. जे मंडपामध्ये येऊन बसलेत, जे बाहेरून ऐकते ते सगळे निर्मळ मनाचे श्रोते आहेत. निर्मळ मनाचे आहेत म्हणूनच मंडपामध्ये येऊन बसलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांनी हा संकल्प केला सत्य संकल्पाचा दाता नारायण, हा असे संकल्प पूर्ण व्हायला खूप अडथळे येतात महाराज. तुम्ही जर सांगून कार्यक्रम केला आम्हाला कार्यक्रम करायचा आहे, कधीच लोक पूर्ण कार्यक्रम होऊ देणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे मॅच मध्ये अचानक असा फटका मारतो तो क्रिकेटर, तसा हा जो फटका आहे असा अचानक मारावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. सुंदर दिव्य असं नियोजन आहे. कदाचित मला कोणी ओळखलं नसेल बरं का. 10 वर्षापूर्वी विद्यार्थी होतो मी. जुने माणसं इथं बसलेले ते समोर. या हनुमान मंदिरामध्ये मी आलो होतो विद्यार्थी अवस्थेमध्ये. इथं 8 दिवस सप्त्याला होतो. आमची व्यवस्था पाठीमागे केलेली होती. त्यावेळेला भाऊ मी चांगलं बघितलेलं आहे यांना. परत आमचे सुखे गुरुजी आता ते त्यांचं काय
देहावसान झालं ते. ही जुनी जुनी मंडळी मी ओळखतो, कदाचित यांनी मला ओळखलेलं नाही. म्हणून सुंदर असं दिव्य असं नियोजन ह्या ठिकाणी पहिल्यापासूनच होतं बरं का महाराज. हा मंडप छोटा आहे, ते कमान आहे ना तिथपर्यंत मंडप असतो. विठ्ठल विठ्ठल. आणि हे दिव्य कार्य करण्यासाठी दिव्यच माणसं असावी लागतात. विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा दशरथजींच्या हृदयामध्ये गेले आणि हृदयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी अशा प्रकारे भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी जन्म झाला. काही कालांतराने भगवान परमात्मा त्या ठिकाणी नामकरण संस्कार विधी त्या ठिकाणी 4 वर्षाचा पार पडला आणि काही दिवसानंतर आपलं वशिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये गुरु गहे पडन रघुराई भगवान परमात्मा विद्या ग्रहण करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. 64 कला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अल्प अवधीमध्ये प्राप्त केल्या आणि भगवान परमात्मा घरी आले. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी घरी आले आणि काही दिवसानंतर त्या ठिकाणी विश्वामित्रांचं आगमन झालं. दरवाज्यावर आले, विश्वामित्र उभे राहिले. त्या ठिकाणी सैनिकाला सांगितलं राजा कुठे आहेत बोलव.